नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी जी काही आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित सीरीज सुरू केली आहे त्या सीरीजमध्ये या ठिकाणी आज आपण नंबर 3 चे लेक्चर पाहणार आहोत, ज्यामध्ये या ठिकाणी आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जी काही नदी प्रणाली आहे त्यांची इन डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण गोदावरी नदी व तिच्या ज्या काही प्रमुख उपनद्या आहेत त्यांची चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जी काही नदी प्रणाली आहे तिची वैशिष्ट्ये काय आहेत त्याची चर्चा करूया। महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांचे जे काही उगम ठिकाण आहे यांनाही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नद्या व संगम ठिकाण याविषयी चर्चा करूया। महाराष्ट्र नद्या व त्यांच्या काठावरील जे काही प्रसिद्ध शहरे आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजचे आपले डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्राची नदी प्रणाली या घटकामध्ये आपल्याला जी काही महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण नदी आहे गोदावरी, त्या गोदावरी विषयी या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। गोदावरी विषयी जर विशेष पाहितलं तर या ठिकाणी मित्रांनो भारतातील दुसरी सर्वात लांबी असलेली गोदावरी ही नदी दक्षिण भारतामध्ये येते, खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये येताना आपल्याला दिसते, जिची की लांबी 668 किलोमीटर आहे। आणि उगम स्थान जर पाहितले तर त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचं उगम स्थान असलेलं आपल्याला दिसतं। गोदावरी नदीची ओळख दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा याही नावाने केली जाते। काठावरील शहरामध्ये नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड या प्रमुख शहरांचा या ठिकाणी समावेश होतो। गोदावरी प्राणहिता जो काही संगम आहे तो या ठिकाणी आपल्याला सिरोंचा या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो। गोदावरी नदीचा जी काही प्रवाहाची दिशा आहे ती पूर्व दिशेला असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। राज्य व प्रवाह जी काही गोदावरी नदी आहे ती महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा अशा एकूण 5 आपल्या देशातील राज्यामधून वाहताना आपल्याला दिसते। पोलावरम प्रकल्प जो की गोदावरी नदीवर निर्माण करण्यात आला आहे तो एक बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे, जो की आपल्या देशातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाउन करून घ्यायचा आहे। पुष्कर उत्सव जो की हिंदू धर्मामध्ये नदीवर साजरा केला जाणारा जो काही उत्सव आहे, जो की प्रत्येकी 12 वर्षांनी साजरा केला जातो, तोही या ठिकाणी गोदावरी नदीवरच आयोजित केला जातो। गोदावरी नदी कोळसा आणि नैसर्गिक वायू या खनिज संपत्तीसाठी समृद्ध असलेली आपल्याला दिसते। प्राणहिता जी की गोदावरीची सर्वात मोठी किंवा सर्वाधिक लांब असलेली उपनदी आहे, जिची लांबी या ठिकाणी 115 किलोमीटर आहे, हे तुम्हाला या ठिकाणी अवश्य नोट डाउन करून घ्यायचा आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पुढे गोदावरी नदीविषयी जर आपण इन डिटेलमध्ये चर्चा केली तर या ठिकाणी या स्लाइडमध्ये गोदावरी आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। गोदावरीच्या उपनद्याची चर्चा करत असताना आपल्याला गोदावरीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आणि गोदावरीच्या डाव्या तीरावरील ज्या काही उपनद्या आहेत त्यांना या ठिकाणी पाहावं लागेल आणि त्यांना या ठिकाणी आपण एका ट्रिकच्या माध्यमातून समजूनही घेणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी आपण चर्चा करूया गोदावरीच्या उजव्या तीरावर म्हणजे जी काही गोदावरी आहे त्या गोदावरी नदीला दक्षिण दिशेकडून येऊन भेटणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। या ठिकाणी एकूण 10 नद्या आहेत, ज्यामध्ये नंबर 1 ला आपण पाहू शकतो दारणा, नंबर 2 प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसारा, कुंडलिका, मांजरा, मन्याड आणि भीमा। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही उजव्या तीरावर गोदावरी नदीला येऊन भेटणाऱ्या जे काही नद्या आहेत त्यांची ट्रिक या ठिकाणी आपण बनवली आहे आणि ती ट्रिक तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे। ते ट्रिक अशी आहे: देव, प्रभू, मुळे, बाळ, संध्या, बिकम, महान, भिक्षू अशा प्रकारची एक ट्रिक या ठिकाणी आपली बनवली आहे। जी काही ट्रिक आहे तिची या ठिकाणी मित्रांनो आता आपण डिकोडिंग करूया। या ठिकाणी देव स्टँड फॉर दारणा रिव्हर, प्रभू स्टँड फॉर प्रवरा रिव्हर, मुळे स्टँड फॉर मुळा रिव्हर, बाळ स्टँड फॉर बोर रिव्हर, संध्या स्टँड फॉर सिंदफणा रिव्हर, बी स्टँड फॉर बिंदुसारा, क स्टँड फॉर कुंडलिका, म स्टँड फॉर मांजरा, महान स्टँड फॉर मन्याड आणि भिक्षू स्टँड फॉर भीमा। म्हणजेच या ठिकाणी प्रभू, मुळे, बाळ, संध्या, बिकम, महान, भिक्षू हे जे ट्रिक आहे किंवा हे जे सेंटेन्स आहे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर खूप सहजपणे या ठिकाणी गोदावरी आणि तिच्या उजव्या तीरावरील तिच्या जे काही उपनद्या आहेत त्यांना या ठिकाणी लक्षात ठेवू शकता।
याचप्रमाणे गोदावरी नदीला डाव्या तीरावर म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत त्या नद्यांची ही ट्रिक बनवली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम नंबर 1 ची जी नदी आहे ती आहे कादवा, नंबर 2 शिवना, खाम, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती। या नद्यांसाठी जी काही ट्रिक आहे ती या ठिकाणी आपण बनवली आहे, कांद्याशिवाय खाल्लेले दूध पूर्ण प्रमाणात इंद्राला भेटते दिसते। पुढे तुमचा तो शब्द जो आहे ते तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता। या ठिकाणी जर डिकोडिंग पाहिली आपल्या ट्रिकची तर कांदा स्टँड फॉर कांदवा रिव्हर, शिवाय स्टँड फॉर शिवना रिव्हर, खाल्लेले स्टँड फॉर खाम रिव्हर, दूध स्टँड फॉर दुधना रिव्हर, पूर्ण स्टँड फॉर दक्षिण पूर्णा रिव्हर, प्रमाणात स्टँड फॉर प्राणहिता आणि इंद्राला स्टँड फॉर इंद्रावती रिव्हर। तर मित्रांनो या ठिकाणी या जर 2 ट्रिक तुम्ही व्यवस्थित प्रकारे समजून घेतल्या आणि त्या जर पाठ केल्या तर कशाही प्रकारे गोदावरी आणि तिच्या उपनद्यावर तुम्हाला प्रश्न येऊ द्या, तुमचा तो प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही, तुमचा प्रश्न त्या ठिकाणी करेक्ट आलेला असेल। पाहूया आजची आपली पुढची स्लाइड, ज्या ठिकाणी इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्रमुख नद्या आहेत त्यांची लांबी आणि त्यांना येऊन भेटणाऱ्या उजव्या आणि डाव्या तीरावरील ज्या काही उपनद्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण चर्चा करणार आहोत भीमा नदीची। भीमा नदीची लांबी मित्रांनो या ठिकाणी 451 किलोमीटर असून भीमा नदीला तिच्या उजव्या काठावर येऊन भेटणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी आपण भामा, इंद्रावती, पवना, मुळा, मुठा, कहा, बोर, नीरा आणि मान या नद्या या ठिकाणी आपण प्रामुख्याने पाहू शकतो। डाव्या तीरावरती भीमा नदीला येऊन भेटणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यामध्ये आपण वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना आणि भोगावती या नद्यांना या ठिकाणी आपण पाहू शकतो। कृष्णा नदी जिची की लांबी 282 किलोमीटर आहे, तिच्या उजव्या तीरावर म्हणजे दक्षिणेकडून कृष्णा नदीला भेटणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये नंबर 1 आपण कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा या नद्या पाहतो। डाव्या तीरावर कृष्णा नदीला भेटणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यामध्ये एरळा, नंदला आणि अग्रणी या नद्या प्रामुख्याने दिसतात। वर्धा नदी लांबी 455 किलोमीटर आहे। या नदीच्या उजव्या तीरावर भेटणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यामध्ये मांडू, पेनगंगा, वेमला आणि निरगुडा या नद्या दिसतात। डाव्या तीरावरील उपनद्यामध्ये या ठिकाणी आपण कार, वेण्णा, जाम, बोर, नंद, इरई आणि वेनगंगा या नद्या पाहू शकतो। वेनगंगा या नदीची लांबी 295 किलोमीटर आहे आणि तिच्या उजव्या तीरावर भेटणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यामध्ये कान, मूल, सूर, बावनथडी, पेंच, नाग आणि पेनगंगा या नद्या ठिकाणी आपल्याला दिसतात। डाव्या तीरावर भेटणाऱ्या वेनगंगाच्या उपनद्यामध्ये या ठिकाणी आपण वाघ, चुलबंद, गाढवी आणि दीना या नद्या पाहू शकतो। पेनगंगा या नदीची जी काही लांबी आहे ती या ठिकाणी 495 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते आणि पेनगंगेच्या उजव्या तीरावर भेटणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यामध्ये आपण एक नदी प्रमुख पाहू शकतो ती म्हणजे कायादू नदी आणि पेनगंगेच्या डाव्या तीरावर येऊन भेटणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये पूस, आडण, अर्णा, विदर्भा, वाघाडी, खुनी आणि अरुणावती या नद्या प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला दिसतात। मांजरा नदीची लांबी 724 किलोमीटर असून या नदीच्या उपनद्यामध्ये तेरणा, कारंजा, लेंडी, मन्याड आणि तावरजा या नद्या प्रामुख्याने आपण पाहू शकतो। नर्मदा नदी जिची आपल्या महाराष्ट्रामध्ये लांबी 54 किलोमीटर आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिचा प्रवाह असलेला आपल्याला दिसतो। नर्मदा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये देवगंगा, देवनाड आणि उदाई या नद्या प्रामुख्याने आपल्याला दिसतात। तापी नदीची लांबी 208 किलोमीटर असून तापी नदीला वाघूर, गिरणा, अंजनी, उत्तर पूर्णा, पांजरा, बुराई, अमरावती, नागन, गोमाई, देहली, अरुणावती, मोर, गुळ, अनेर, काटेपूर्णा, मोरणा, बुरी, वाकी या नद्या प्रामुख्याने येऊन भेटताना आपल्याला दिसतात। पुढे मित्रांनो या ठिकाणी मॅप दिला आहे आणि त्या मॅप मध्ये तुम्ही समजून घेऊ शकताय की आपल्या महाराष्ट्रामध्ये नद्या कशा प्रकारे कोणत्या दिशेला प्रवाह करत असते। मॅप म्हणावा तसा क्लिअर नाहीये परंतु या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या आहेत त्या प्रामुख्याने सह्याद्री जी काही पर्वतरांग आहे त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये म्हणजे या ठिकाणी त्यांचा उगम होतो। या ठिकाणी काही नद्या पूर्व दिशेने वाहताना आपल्याला दिसतात आणि काही नद्या या ठिकाणी पश्चिम दिशेने वाहताना आपल्याला दिसतात। पूर्व दिशेने वाहणाऱ्या नद्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदी आपण पाहू शकतो, कृष्णा नदी आहे, भीमा नदी आहे या नद्या आपल्याला दिसतात आणि पश्चिमेला वाहणाऱ्या प्रमुख नद्यामध्ये तापी आणि नर्मदा नद्या या ठिकाणी आपण पाहू शकतो। या ठिकाणी व्हिडिओला तुम्हाला थोड्या वेळेसाठी स्टॉप करायचा आहे आणि व्यवस्थित प्रकारे मॅप मध्ये कोणत्या नदीची लोकेशन कोठे आहे,
कोणत्या नद्यांना कोणत्या उपनद्या येऊन भेटतात हे या ठिकाणी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। पुढे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील जी काही नदी प्रणाली आहे ती विविध विभागामध्ये विभागली गेली आहे। त्या विभागाची जी काही विभागणी आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र आणि त्याची नदी प्रणाली जर आपण पाहितली ती प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये विभागली गेली आहे। या ठिकाणी एक प्रकार आहे कोकणातील नद्या आणि दुसरा प्रकार आहे पठारावरील नद्या। मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपण कोकणातील ज्या काही नद्या आहेत त्यांची चर्चा करूया। कोकणातील नद्या प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नद्यामध्ये मोडतात आणि या ठिकाणी या नद्या अरबी सागरात जाऊन भेटतात। या नद्यामध्ये दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हासा, सावित्री, वशिष्ठी, काळ, कुंडलिका, तेरेखोल, शास्त्री या प्रमुख नद्या आहेत। जर त्याच वेळी आपण पठारावरील नद्यांची चर्चा केली तर पठारावर या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारच्या नद्या दिसतात, ज्यामध्ये एक आहे पूर्ववाहिनी नद्या ज्या की या ठिकाणी बंगालच्या उपसागरात जाऊन भेटतात, ज्यामध्ये गोदावरी, भीमा आणि कृष्णा या प्रमुख नद्या आहेत। पठारावर आपल्याला पश्चिम वाहिन्या ही नद्या दिसतात ज्या की पुढे अरबी सागरात जाऊन भेटतात, ज्यामध्ये नर्मदा आणि तापी या प्रमुख नद्या आहेत। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण वाहिन्या ही नद्या आहेत, ज्यामध्ये वर्धा, वेनगंगा ज्या की या ठिकाणी गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि पठारावर ज्या नद्या आहेत त्यांची विभागणी या ठिकाणी पाहितली। पुढे या ठिकाणी आपण थोडक्यात महत्त्वाचे जे काही फॅक्ट्स आहेत महाराष्ट्रातील नदी प्रणालीविषयी फॅक्ट या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी वर्धा आणि जी काही वेनगंगा नदी आहे यांचा जो काही एकत्रित प्रवाह आहे त्या प्रवाहास प्राणहिता या नावाने ओळखले जाते। तर प्राणहिता हा कोणत्या 2 नद्यांचा प्रवाह आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर वर्धा आणि वेनगंगा हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। वेनगंगा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची जी काही उत्तर दक्षिण सीमा आहे ती उत्तर दक्षिण सीमा निश्चित करण्याचं कार्य करते। इंद्रावती नदीचा उगम ओडिसा या राज्यामध्ये होतो आणि महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमावरून वाहणारी ही पश्चिम वाहिनी नदी आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तापी ही पश्चिम वाहिनी नदी जळगाव व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आणि पुढे अरबी समुद्रात सुरत या ठिकाणी जाऊन भेटताना आपल्याला दिसते। कोयना नदीस आणि कोयनेचा जो काही सागर आहे त्याला महाराष्ट्राची जीवन रेखा याही नावाने ओळखलं जातं। पेनगंगा नदीची लांबी 676 किमी असून ती महाराष्ट्र, तेलंगणा या 2 प्रमुख राज्यांमधून वाहताना आपल्याला दिसते। उल्हासा ही कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे। हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या पॉइंटला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। उल्हासा नदीची लांबी 130 किमी असलेली आपल्याला दिसते। तापी, पूर्णा या ज्या नद्या आहेत त्या खसदरीमधून वाहतात। हा जो पॉइंट आहे याही पॉइंटला या ठिकाणी तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। हाही पॉइंट आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। मांजरा नदीची लांबी 724 किलोमीटर असून महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यामधून ती वाहताना आपल्याला दिसते। पंचगंगा ही जी नदी आहे तिला पंचगंगा हे नाव 5 प्रमुख नद्यांपासून भेटलं आहे। त्यामध्ये एक आहे कुरभी, कासारी, तुळसी, भोगावती आणि सरस्वती जी की एक अदृश्य नदी म्हणून तिला तिच्याकडे पाहिलं जातं। आणि या पंचगंगा नदी ही कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये असलेली आपल्याला दिसते। जेव्हा जेव्हा पावसाळा येतो कोल्हापूरमध्ये पूर येतो आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे पंचगंगा नदीची वाढलेली पाण्याची पातळी। मित्रांनो, या ठिकाणी पुढे जर आणखी काही फॅक्ट्स आपण पाहितले तर त्यामध्ये जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण जायका म्हणतो, या जायकाने पुण्यातील मुळा-मुठा नदी आणि नागपूरची जी काही नाग नदी आहे यांच्या शुद्धीकरणासंदर्भात करार केला आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। मित्रांनो, सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुळा-मुठा नदी आणि नाग नदी यांच्या शुद्धीकरणासंदर्भात जो काही करार आहे तो कोणत्या कंपनीसोबत करण्यात आला आहे किंवा कोणत्या देशासोबत करण्यात आला आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कंपनी आहे जायका, देश विचारलं तर जपान देश। खानदेशातून वाहताना तापी नदीला प्रमुख 13 उपनद्या येऊन भेटतात। हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। प्रवरा नदीला अमृत वाहिनी याही नावाने ओळखले जाते किंवा प्रवर नदी ही अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली आपल्याला दिसते। नीरा भीमा नदीजोड प्रकल्पाद्वारे जे काही उजनी धरण आहे या उजनी धरणातून मराठवाड्यासाठी 25 TMC पाणी देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात जो काही प्रकल्प आहे सध्या विचाराधीन आहे त्यावर कार्य सुरू असलेलं आपल्याला दिसतं। नर्मदा नदी राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्याची जी काही उत्तर सीमा आहे त्या उत्तर सीमेवरून प्रवाहित होताना आपल्याला दिसते किंवा तिचा प्रवाह
प्रवाह आहे आपल्या राज्यातील नर्मदा नदीची जी काही लांबी आहे ती 54 किलोमीटर असलेली दिसते आणि नर्मदा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे, हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। गोदावरी खोरे हे राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे आहे, हा पॉइंट या ठिकाणी मित्रांनो नोट डाऊन करून घ्या। महाराष्ट्र नदी पुनर्जीवन कार्यक्रम ऑगस्ट 2018 मध्ये यवतमाळ मधील वाघाडी नदी शुद्धीकरणापासून सुरू झाला, हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, या पॉइंटला तुम्हाला स्टार करायचा आहे। आपल्या महाराष्ट्रामधील जे काही नदी खोरे आहेत त्या नदी खोऱ्यांच्या त्यांच्या क्षेत्रानुसार जो काही उतरता क्रम आहे तो या ठिकाणी आपण देत आहोत। जसे की आपण चर्चा केली आहे की गोदावरी नदी खोरे हे आपल्या महाराष्ट्रामधील सर्वाधिक मोठे म्हणजे नंबर 1 चे नदी खोरे आहे। नंबर 2 वर या ठिकाणी आपण भीमा नदी खोरे पाहू शकतो, नंबर 3 वर आहे वर्धा नदी खोरे, नंबर 4 वैनगंगा नदी खोरे, नंबर 5 तापी नदी खोरे आणि नंबर 6 ला या ठिकाणी मित्रांनो कृष्णा नदी खोरे असलेले आपल्याला दिसतं। सरळ तुम्हाला प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो की खालील नदी खोऱ्यांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा, तर गोदावरी नदीचे खोरे हे आपल्या राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे आहे। नंबर 2 ला भीमा नदी खोरे, नंबर 3 वर्धा नदी खोरे, वैनगंगा, तापी नदी खोरे आणि कृष्णा नदी खोरे या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतो। मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या काही नद्या आहेत त्या नद्या आणि त्यांचे उगमस्थान व जिल्हा यांनाही या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची नदी आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबी जी नदी आहे ती आहे गोदावरी नदी। या गोदावरी नदीचा उगम आपल्या महाराष्ट्रामधील त्र्यंबकेश्वर या नाशिक जिल्ह्यातील ठिकाणी होताना दिसतो। अमरकंट मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा या नदीचा उगम होतो। भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये होतो। सातपुडा मध्य प्रदेशमध्ये वर्धा नदीचे उगमस्थान असलेले आपल्याला दिसते। कृष्णा नदीचा उगम मित्रांनो महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसतो। शिवनी सातपुडा या ठिकाणी वैनगंगा या नदीचे उगमस्थान आहे। पेनगंगा नदीचा उगम अजिंठा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। तापी नदीचा उगम बेतुला सातपुड्यामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये होतो। छिंदवाड मध्य प्रदेश या ठिकाणी पेंच या नदीचा उगमस्थळ आहे आणि उल्हासा ही नदी खंडाळा या ठिकाणी सह्याद्री पर्वत रांगेमध्ये असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी काही नद्या आहेत आणि त्या नद्याची जी काही उगमस्थाने आहेत तुम्ही साइडच्या मॅपमध्ये व्यवस्थित प्रकारे पाहू शकता। तो जो मॅप आहे तो तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचा आहे। पाहूया आजची आपली पुढची स्लाइड, ज्यामध्ये या ठिकाणी आपण मित्रांनो नद्या व संगम ठिकाण यांची चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की संगम ठिकाण म्हणजे काय। ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात त्या ठिकाणाला या ठिकाणी आपण नद्यांचा संगम असे म्हणतो। मग या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा कोणकोणती ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी त्या नद्या येऊन भेटल्या आहेत। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत प्रवरा आणि मुळा या दोन नद्यांचा संगम, जो की मित्रांनो या ठिकाणी नेवासा या ठिकाणी आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते होताना आपल्याला दिसतो। नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि जी काही पंचगंगा आहे यांचे संगम स्थान आहे, जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते। सिरोंचा नगरमम या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्या एकत्र येतात, ज्या की गडचिरोली जिल्ह्यातून एकत्रित प्रवाह करताना आपल्याला दिसतात। कृष्णा आणि कोयना या नद्याचं जे काही संगम स्थान आहे ते कराड, ज्याला की या ठिकाणी प्रीती संगम याही नावाने ओळखलं जातं, तो मित्रांनो या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये होतो। चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा या दोन नद्या संगम आहे, जे की या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। कृष्णा एरळा या दोन नद्या संगम ब्रह्मनाळ या ठिकाणी आहे, जे की सांगली जिल्ह्यामध्ये येते। कृष्णा वेण्णा या दोन नद्या संगम माहुली या ठिकाणी होतो, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे। सांगली जिल्ह्यामधील हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या दोन प्रमुख नद्यांचा उगम होतो। सांगली जिल्ह्यामधीलच मांगले या ठिकाणी वारणा आणि मोरणा या दोन नद्यांचा संगम आहे। प्रकाश या ठिकाणी तापी गोमाई या दोन नद्यांचा संगम आहे, जे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे। तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम मुडावत या ठिकाणी आहे, जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे। आणि गोदावरी आणि प्रवरा या ज्या दोन नद्या आहेत यांचा संगम टोके या ठिकाणी होतो, जो की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येते। भीमा मुळा मुठा या तीन नद्या संगम स्थळ मित्रांनो वाळकी पुणे या ठिकाणी आहे। आणि कृष्णा आणि वारणा या ज्या नद्या आहेत ते सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी एकत्र येताना आपल्याला दिसतात। चलूया पुढे आणि आजच्या आपल्या शेवटच्या स्लाइडकडे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही नद्या आहेत आणि त्यांच्या काठावरील प्रसिद्ध जी काही शहरे आहेत ते ठिकाणी आपण पाहणार आहोत। मुळा मुठा नदीच्या काठावर पुणे शहर वसलेले आहे। देहू आणि आळंदी ही दोन नगरे इंद्रायणी नदीकाठी आहेत।
भीमा नदी काठी या ठिकाणी आपल्याला राजगुरुनगर आणि पंढरपूर ही 2 नगरे वसलेली दिसतात। संगमनेर नेवासे हे प्रवरा नदीकाठावर वसले आहे। कोल्हापूर पंचगंगा नदीकाठी आहे। जेजुरी आणि बारामती हे कऱ्हा नदीच्या काठी आहे। कयाधू नदीकाठी हिंगोली जिल्हा वसलेला आहे। सीना नदीकाठी या ठिकाणी अहमदनगर वसलेले आहे। धाम नदीच्या काठावर पवनार हे नगर वसलेले आपल्याला दिसते। चंद्रपूर हे नगर मित्रांनो इराई नदीकाठी आहे। धुळे शहर पांझरा नदीकाठी आहे। भुसावळ तापी नदीकाठी आहे। वशिष्ठी नदीकाठी चिपळूण वसलेले आहे। नाग नदीकाठी नागपूर वसलेले आहे। सिंदफणा नदीकाठी माजलगाव शहर वसले आहे। बिंदुसारा नदीकाठी बीड वसलेले आहे। अरुणावती नदीकाठी मनोरा जे की वाशिम जिल्ह्यामध्ये येते ते नगर वसले आहे आणि रोहा हे नगर कुंडलिका या नदीकाठी वसलेले आहे। आपल्या राज्यामधील महत्त्वपूर्ण नदी जी आहे ती आहे गोदावरी आणि या गोदावरी नदीकाठीवर अनेक महत्त्वपूर्ण शहरे वसली आहे ज्यामध्ये नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड आणि पुणतांबा ही प्रामुख्याने दिसतात। कृष्णा नदीकाठी सांगली, मिरज, कराड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी हे प्रामुख्याने वसलेले आपल्याला दिसतात। तर मित्रांनो या ठिकाणी पंढरपूर जवळ जी काही भीमा नदी आहे त्या भीमा नदीने चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त केला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते। प्रश्न विचारला जाऊ शकतो, पंढरपूर जवळ भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखतात? तर पंढरपूर जवळ भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखतात। अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे काही आपला महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्या लेक्चर सीरीज मध्ये आज या ठिकाणी लेक्चर क्रमांक 3 पूर्ण केला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सीरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे ती येणाऱ्या काळामध्ये लवकर त्या ठिकाणी अपलोड केली जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।